नमस्कार. असं म्हणतात की भारतीय लोकशाही ही संसदेतून जेवढी चालते तेवढीच ती जंतर मंतरवरून चालते. याचा अर्थ या देशात आंदोलनांची अशी एक लोकशाहीमध्ये मोठी भूमिका आहे. आंदोलन कोणतंही राजकीयच असतं, फक्त ते निवडणुकीच्या राजकारणात नसतं. अभिजित दिपके यांच्या अकस्मात उदयाला आलेल्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजे आंदोलन देशात या सुरू केलं, त्या आंदोलनाकडे आपण कसं पाहायचं हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. खरं म्हणजे मी ह्या आंदोलनात दिल्लीत सहभागी होणार होतो, पण पाठदुखीने मी बेजार होतो आणि त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ जे आंदोलन होणार आहे त्यात मी सामील होणार. एक भारतीय नागरिक म्हणून मी सामील होणार. या आंदोलनाकडे कसं बघायचं असा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. लोक सरकारकडून अपेक्षा ठेवून असतात, कारण सरकार लोकांनी निवडून दिलेलं असतं आणि सरकारकडून जर अपेक्षाभंग झाला, सरकारचं जर अदानीकरण झालं आणि सरकारची जर दडपशाही सुरू झाली तर लोक स्वाभाविकपणे देशाच्या संसदेकडे बघतात. देशाच्या संसदेकडे बघितल्यानंतर आजची स्थिती अशी आहे की संसद सुद्धा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने बळकावलेली आहे. या देशात 2014 पासून मोदी शहाने जी हुकुमशाही आणली त्यामध्ये संसदेचं आत्ताचं स्थान हे फारच ज्याला भारतीय नागरिक म्हणून वाईट वाटेल अशा स्तरावर आहे. मग पंतप्रधान संसदेतच जात नाहीत, विरोधी पक्षाला तुच्छ समजतात, विरोधी पक्षाचे खासदार धडधडीतपणे फोडतात आणि त्या संसदेची गरिमा राहील असं काहीही सरकारकडून होत नाही. म्हणजे लोकांनी संसदेकडे जायचं तर तोही मार्ग बंद झाला. तिसरा मार्ग असतो लोकशाहीमध्ये ज्याला चौथा स्तंभ वगैरे म्हणतात, त्या माध्यमांचा. पण माध्यमांची हालत आपण पाहतोय. अभिजित दिपकेचं आंदोलन चालू होतं तेव्हा मेनस्ट्रीम मीडियातल्या एकाही चॅनलनी ते आंदोलन दाखवलं नाही. यावरून तुम्ही समजून घ्या की हे चॅनल्स कोणाचे आहेत, यांचे मालक कोणाचे आहेत. चॅनल्स आणि माध्यमांचा गळा कसा दाबला 2014 पासून हे मी वेगळं सांगायला नको. अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी ते सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ही पण व्यवस्था लोकांकडे राहिली नाही. लोकांच्या हातात होतं न्यायालय, न्यायालयात जाऊन प्रश्न सुटतात. पण असं दिसून आलं की सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या घरी गणपतीच्या आरतीला पंतप्रधान जातात. याचा अर्थ की जी स्वतंत्र न्यायव्यवस्था ती स्वतंत्र राहिली की नाही अशी शंका लोकांना निर्माण झाली. एक न्यायाधीश निवृत्त, सर्वोच्च पदावरचे एक न्यायाधीश निवृत्त होतात, सर्वोच्च न्यायमूर्ती देशाचे, आणि ते भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतले खासदार होतात. एक आत्ताचे सध्याचे न्यायमूर्ती लोकांना कॉक्रोच म्हणतात. अशी परिस्थिती असल्यामुळे न्यायालयांची सुद्धा दरवाजे ह्या लोकशाहीसाठी बंद झाले की काय अशी शंका लोकांना स्वाभाविक आहे. आणि मग शेवटचा जो मार्ग होतो तो रस्त्यावर उतरणे हा असतो. संसदेला जर ऐकू येत नसेल, सरकार जर ऐकत नसेल तर लोक रस्त्यावर उतरतील. आणि भारताचा मार्ग म्हणूनच म्हणतात की भारताचं राजकारण संसदेकडून जेवढं चालतं तेवढंच ते जंतर मंतरवरून चालतं. आणि जेन झी या देशातली तरुण पिढी ही आता त्या रस्त्यावर उतरलेली आहे. लोकांना रस्त्यावर का उतरावं लागलं याचं मी कारण थोडक्यात सांगितलं की सगळ्याच व्यवस्था जेव्हा विफल होतात, ईडी जेव्हा भारतीय जनता पक्षाची खाजगी संस्था बनल्यासारखी बनते, निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर काम करायला लागतो, सीबीआय असो किंवा इन्कम टॅक्स, सगळे जेव्हा एका पक्षाच्या भोवती सगळ्या यंत्रणा फिरतात तेव्हा लोकांचा त्या यंत्रणांवरचा विश्वास होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे आणि ती भारतात झाली आणि म्हणून आज ही वेळ आली. आता या आंदोलनाकडे अनेक प्रकारे अनेक लोक बघतायत. मला सगळ्यात गंमत ही वाटली की काही लोकांचं म्हणणं असं की भाजपाचाच हा प्रयत्न आहे. मला हा विचार सुद्धा हास्यास्पद वाटतो. तो अशासाठी की जर काही आंदोलनातून कोणाला क्षती होणार असेल तर ती भाजपाला आहे. विरोधी पक्षाचं सरकारांना ती नाहीये, ती भाजपाला आहे, कारण सत्तेत ते आज. धर्मेंद्र प्रधानांचा जर राजीनामा झाला तर मोदींचा जो खाली येण्याचा क्रम आहे, ज्याला डाऊनफॉल असं म्हणतात इंग्रजीत, तो सुरू झाला असं आपण समजायला हरकत नाही. आणि तुम्ही आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जो मला मुद्दा प्रकर्षाने आज मांडायचा आहे, तो म्हणजे राजकीय पक्षांकडून भारतीय जनता पक्षांना हरवणं निवडणुकीत हे शक्यच नाही. त्याचं कारण असं की अंपायर त्यांचे आहेत, बॉलर त्यांचे आहेत, बॅट्समन त्यांचे आहेत, खेळच त्यांचा आहे, फिल्डिंगला सुद्धा माणसं त्यांची आहेत, कोणता झेल सोडायचा हे सगळं ठरलेलं आहे. असं असताना तुम्ही जो एक भुजंग होऊन बसला हा भारतीय लोकशाहीवर, हा साधा सुद्धा ते सापनाथ की नागनाथ वगैरे मायावती म्हणायचे, आता हा साधा साप नाही राहिला, हा भुजंग झालेला आहे आणि भारतीय लोकशाहीला विळखा घातलेला आहे. त्या विळख्यातून जर सोडवायचं असेल तर आता मी हे निर्भय बनूच्या सभांमध्ये पण आम्ही सतत म्हणत होतो, आजही तेच म्हणतो, ज्या प्रकारची हुकुमशाही रेटली गेली, ज्या यंत्रणा उद्ध्वस्त झाल्या, ज्या प्रकारे ह्या देशातली लोकशाही उद्ध्वस्त झाली, त्याच्यावर एकमेव आणि एकमेव उतारा म्हणजे लोकांची लढाई हाच आहे. आम्ही तेव्हाही म्हणत होतो, आजही म्हणतो की मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक हीच ती लढाई आहे.
कारण आता बाकी उपाय थकलेले आहेत. मतपेटीतून जोपर्यंत निवडणूक आयोग पक्षपाती आहे तोपर्यंत यांना मतपेटीतून हरवणं तुम्ही अशक्य आहे. कारण त्यांनी हेराफेऱ्या केल्या, काय करायचं ठेवलं नाही. पूर्णतः कॉन्स्टिट्युशनल एथिक्स ज्याला म्हणतात, संवैधानिक नीतिमत्ता पूर्णतः गुंडाळल्याचं जगात भारतीय जनता पक्षाचं इतकं वेगळं उदाहरण देता येणार नाही तुम्हाला. असं या पक्षाने सर्व प्रकारची नैतिकता गुंडाळली. पहिल्यांदा तर इलेक्शनमध्ये तुम्हाला SIR वगैरे करून मतं कापतात. SIR बद्दल मी स्वतंत्रपणे बोलेन. मतदार याद्यातून लोकांचे, माझं स्वतःचं नाव गायब झालं होतं लोकसभेच्या वेळेला. लोक जे नको त्या लोकांची नावं गायब करतात, त्यांच्याकडे डेटा असतो. विरोधी पक्षाचं मार्जिन किती 25,000 असेल तर 30,000 मतं त्या मतदारसंघातली कमी होतात. याच्यामध्ये सगळ्या यंत्रणा त्यांना सामील होतात आणि ते त्या पद्धतीने खेळ करतात. तेव्हा तुम्ही मतपेटीतून जिंकू शकत नाही. समजा तुमचे काही आमदार निवडून आले, खासदार निवडून आले, तर ते लगेच पक्ष फोडतात. कालचं उदाहरण पश्चिम बंगालचं. याच्या आधी हा प्रयोग आप बरोबर झाला, याच्या आधी काँग्रेसचे तर अनेक, अशोक चव्हाणांपासून नारायण राणेंपर्यंत सगळे उदाहरण येतात. आप बद्दल झालं, काँग्रेस बद्दल झाला, त्यानंतर हाच प्रयोग आपल्या ममता बॅनर्जींच्या बाबतीत झाला, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झाला, शरद पवारांच्या बाबतीत झाला. कोणता पक्ष सांगा विरोधी पक्ष ज्याला त्यांच्या या धोरणाचा फटका बसला नाही? एक म्हणजे त्यांच्याकडचे लोक ईडीचा धाक दाखवून आत घ्यायचे आणि समजा ते आत आले नाही आणि तिकडून निवडून आले तरी त्यांना पुन्हा धाक दाखवून आपल्याकडे घ्यायचं. ही अत्यंत घाणेरडी, अत्यंत नीच पातळीवरची अशा प्रकारची स्ट्रॅटेजी, जिच्यामध्ये कोणतीही संवैधानिक मूल्य नाही, त्याच्यामध्ये लोकशाहीची कुठलीही बूज नाही, विरोधी पक्षाचा आदर नाही. अशा प्रकारचे जर ते करत असतील तर मतपेटीतून यांना हरवणं अशक्य आहे. अशा निष्कर्षाला माझ्यासारखा माणूस आता येतो. आणि मग हे जाणार नसतील तर मग पर्याय काय आहे? पर्याय आहे अहिंसक आंदोलनांच्या रस्त्यावरच्या. अभिजितचा मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला तेव्हा मी अभिजितला हाच सल्ला दिला की आंदोलन करणं ही चांगली